पनीर बनवणार आहे मी आज. तर मेथी पनीरसाठी ही मेथी मी स्वच्छ धुवून कापून घेतली आहे. कांदा फोडणीसाठी पनीर, टोमॅटो पेस्ट एक बाउल, त्याच्यानंतर थोडे मटार घेतले आणि हे आपले मसाले. हळद आहे 1 स्पून, आपल्याला मालवणी मसाला आहे 2 स्पून, त्याच्यानंतर हे खडे मसाले आहेत थोडे थोडे घेतले, जास्त नाही घेतले. हा आपला पनीर मसाला आहे 1 चमचा, अद्रक लसूणची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ. आणि हे झाल्यावरती मी एक स्पेशल ही फ्रेश क्रीम यूज करणार आहे मेथी पनीर. तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते, तसंच तुम्ही ट्राय करा. ठीक आहे, चला आपण स्टार्ट करू. खडे मसाले, I'm afraid I might have given up. I'm afraid I'm running low on love. कांदा थोडा व्यवस्थित फ्राय करून कांदा व्यवस्थित झाल्यावरती आपला 2 चमचे मालवणी मसाला, 1 चमचा हळद आणि आपला पनीर मसाला आणि चवीपुरतं मीठ हे सगळं घालून घ्यायचं. अद्रक लसूणची पेस्ट, मटार टाकायचे. Would you be my little light, just for atmosphere? I don't need it to see, but I know that you can promise me your heart if you're honest here. But 51% would be just fine. व्यवस्थित ढवळायचं. Every time I count my blessings I count. अशी तुमची भाजी दिसली. आता याला वाफेवरती झाकून ठेवायचे 10 मिनिटं. पण त्या अगोदर आपण टाकूया टोमॅटो प्युरी. आता झाकण थोडंसं पाणी टाकूया. जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं आणि थोडं झाकण मारून 10 मिनिटं शिजत ठेवायचं. गरम करत ठेवलाय. आपल्याला थोडे पनीर आहे ते थोडे फ्राय करून घ्यायचे. थोडासा मसाला टाकायचा अर्धा आणि लो ह्याच्यावरती करायचं. हळद टाकायची थोडं, फ्राय करून फ्राय झाले. जास्त वेळ नाही करायचं, 1-2 मिनिटं फक्त परतवायचं, फ्राय करायचं आणि पुन्हा गॅस बंद करायचा. दहा मिनिटं झालेली आहे, झाकण वाढून हे काय कलर आला एकदम आणि एकदम घमघमाट सुटला, एकदम सुगंध येतोय. ते ह्याच्यामध्ये टाकायचं. फ्रेश क्रीम घालायची. प्रमाणानुसार घालायची. तुमचं जसं प्रमाण असेल तसं तुम्ही घाला. असा मस्त कलर आलाय मालवणी मसाल्यात आणि खूप छान असा तरी आली आहे वरती. फ्रेश क्रीम घालायची वरून, खूप छान होतं. वाव.